माझ्या नोकरीच्या मुलाखतीचा दिवस होता. मी माझ्या मोठ्या भावाचे बूट घालून घराबाहेर पडलो. ज्यांचे तळवे फुटले होते त्यामुळे माझे पाय सतत दगडाने टोचत होते. मी कसे तरी त्या जागेवर पोहोचलो जिथे माझी मुलाखत होती. मी आत जाऊन बसलो तेव्हा मी पाहिले की तिथे बरेच लोक मुलाखतीसाठी आलेले होते. चेहऱ्यावरून तर सर्वच जण खूप अनुभवी वाटत होते. त्याच्याकडे पाहून मला नर्वस वाटू लागले, कारण माझ्या भोवती बसलेल्या उमेदवारांचे कपडे पाहून मला हेवा वाटला. काही वेळातच मुलाखत चालू झाली. प्रत्येक जण एक एक करून मुलाखतीसाठी जात होते आणि माझा नंबर सर्वात शेवटी होता. अचानक गोंधळ उडाला आणि आवाज येऊ लागला की एक म्हातारी महिला पायऱ्यांवरून खाली पडली, पण कोणीही तिच्या मदतीसाठी धावले नाही. सर्वजण फक्त पाहतच राहिले. त्यांना वाटत होते की जर या भानगडीत पडलो तर आपला जॉब हातातून निघून जाईल, म्हणून कोणीही पुढे सरकले नाही. तशी मलाही नोकरीची खूप गरज होती, पण मी ते न पाहता लगेच धावत गेलो आणि तिला उचलले. त्यांना थोडी गंभीर इजा झाली होती. मला काय करावे ते समजत नव्हते. एकीकडे माझी नोकरी आणि दुसरीकडे या वृद्ध महिलेचा जीव. मग मी विचार केला की नोकरी ही पुन्हा मिळू शकते, पण जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. म्हणून मी तिला रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि जवळच्याच रुग्णालयात घेऊन गेलो. थोड्या वेळाने मला कळले की ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून कंपनीची. मी माझ्या खोलीत शांत बसलो होतो. काही काळापूर्वी माझ्या घरात जे नाट्य घडले होते ते मी मेलो तरी विसरू शकणार नव्हतो. माझी पत्नी असे काही करेल असे मला कधीच वाटले नव्हते. तिने फक्त काही पैशांसाठी माझ्याकडून घटस्फोट घेऊन निघून गेली होती आणि मी काहीच करू शकलो नाही. मी फक्त असहाय्य होऊन तिच्याकडे चेहऱ्याकडे शांतपणे पाहत होतो. माझ्या घरात हे अचानक काय घडले हे मला समजत नव्हते. काही क्षणातच दारावर एक थाप पडली. मी वर पाहिले तर माझा मोठा भाऊ तिथे उभा असलेला दिसला. माझे मन सुन्न झाले. मला वाटले की मी त्याचाही अपमान करून त्याला हकलून लावावे, पण मी स्वतःला सावरले. जो माणूस नातेसंबंधांना महत्व देत नाही तो निरुपयोगी आहे. तो हळूहळू माझ्याकडे आला आणि माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, मला सांग, आता तू पुढे काय करणार आहेस? जे काही घडले ते काही तासांपूर्वीच घडले आहे, पण आता तुला तुझ्या आयुष्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. तुझी मुलाखत दुपारी 1 वाजता आहे आणि आता फक्त 11 वाजले आहेत. मी तुला आपल्या आयुष्यात अडथळा आणू देणार नाही. हिम्मत एकवटून मुलाखतीला जा. जर तुझ्या पत्नीचे कुटुंबाने तुझ्या पाठीमागे काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी ते हाताळीन, पण ही संधी पुन्हा येणार नाही. मी त्याच्या बोलण्यावर मान हलवली आणि म्हणालो, नाही भाऊ, मी कोणतीही मुलाखत देणार नाही. त्या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून सर्व काही उलटे झाले आहे. माझ्यात आता हिंमत उरली नाही. आता तोही निघून जा. हे ऐकून माझ्या भावाने माझा हात घट्ट धरला आणि कडकपणे म्हणाला, मी जे सांगतो ते तू ऐकलंच पाहिजे. हा माझा अंतिम निर्णय आहे. काहीही झाले तरी तू आजच मुलाखतीला जायला हवे. मी तुझा मोठा भाऊ आहे आणि आईने तिच्या मृत्यूपूर्वी मला तुझी जबाबदारी सोपवली होती आणि मी तिचं जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहे. आता मी जे काही सांगतो ते तू ऐकलेच पाहिजे. मग मी हळू आवाजात म्हणालो, पण भाऊ, मी कसा जाऊ? माझ्याकडे नीट बूटही नाहीत. मी येतानाच मित्राचे कपडे घालून आलो होतो. आता मी बुटासाठीही कोणाकडे हात पसरायचे का? मी रागाने मागे वळलो. मग माझा भाऊ शांतपणे म्हणाला, माझ्याकडेही चांगले बूट नाहीत, पण जे काही आहे ते घालून जाऊ शकतोस. मी क्षणभर गप्प राहिले. मग म्हणाले, तिथे बरेच लोक असतील. माझी मुलाखत त्यांना कशी आवडेल? राहू द्या, विनाकारण त्रास होईल. जर त्यांनी नकार दिला तर? हे ऐकून माझा भाऊ रागाने ओरडला, मी काय म्हणतोय ते तुला समजत नाहीये का शशांक? तू ताबडतोब उठ आणि तुझ्या कामाला परत जा. आता पुरे झालं. जर तू काम केलं नाहीस तर तुझं आयुष्य कसं सांभाळशील? जर आज तुझी बायको तुला सोडून गेली आहे त्याचे कारण फक्त तुला नोकरी नाही हे आहे. तू एवढं शिक्षण का असेच घेतले होते? फक्त आईवडिलांचे पैसे वाया घालवण्यासाठी? त्यांचे बोलणे ऐकून मी थोडा वेळ गप्प राहिलो. मग डोके टेकवून शांतपणे खाली बसलो. माझा शांतपणा पाहून माझ्या भावाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाला, आपल्याला ते कळत नाही,
पण काही गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या देणग्या असतात. ही मुलाखत देखील तुझ्यासाठी एक चमत्कार आहे. तू कधी विचार केला होता का की तुला इथून फोन येईल? आता तो आला आहे तर तो वाया घालवू नकोस. त्याचा फायदा घे. त्याचे शब्द ऐकून माझ्या धाडसाची लाट उसळली. मी अनिच्छेने उभा राहिलो. मी मित्राकडून उसने घेतलेले कपडे घेतले आणि वॉशरूममध्ये गेलो. माझे डोळे पाणावले होते. काही तासांपूर्वीच मी माझ्या पत्नीला सोडले होते. आमच्यातलं सगळं संपलं होतं आणि आत्ता मी एका मुलाखतीला जाणार होतो. त्या क्षणी मला एक गोष्ट स्पष्ट समजली. ते म्हणजे आयुष्य कसेही असो, मग कोणी मेलं किंवा निघून गेलं तर ते त्याच्या गतीने चालू राहते. कोणीही काम थांबत नाही. काही वेळाने मी आंघोळ करून बाहेर आले तेव्हा माझ्या भावाचे बूट दाराशी ठेवलेले होते. क्षणभर मी अवाक झालो. हे बूट त्याच्या लग्नासाठी घेतले होते आणि ते घेताना आमच्या कुटुंबाने खूप संघर्ष केले होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही इतक्या कठीण परिस्थितीत होतो की घरी डाळीशिवाय दुसरे काहीही शिजवता येत नव्हते. ही परिस्थिती पाहूनच माझी पत्नी मला सोडून गेली होती. ती फक्त सोडूनच गेली नव्हती तर सर्व नातेसंबंध तोडले होते. मला माहित होते की संध्याकाळपर्यंत तिचे कुटुंब येऊन माझ्या खोलीतील जे काही छोटे सामान असेल ते सर्व घेऊन जातील. पण आता मला त्याने काहीच फरक पडणार नव्हता. त्या बाईने मला फक्त त्रास दिला होता. चांगली पत्नी ती असते जी गरिबीतही तिच्या नवऱ्याला साथ देते, पण माझ्या पत्नीने मला सोडून दिले आणि तेही तेव्हा जेव्हा मला तिची सर्वात जास्त गरज होती. मी ड्रेसिंग टेबल समोर जाऊन चेहरा साफ केला, केस विंचरले, टाय बांधला आणि बाहेर आलो. माझी वहिनी स्वयंपाकघरात रोट्या भाजत होती. मी माझे पाय त्या बुटांमध्ये घालताच मी घाबरलो, कारण त्याचे तळवे तुटले होते. का? मी या बुटांमध्येच मुलाखतीला जायचे का? माझे डोळे अश्रूंनी भरले आणि माझ्या ओठातून न कळत माझ्या वडिलांसाठी प्रार्थना निघाली. देव तुम्हाला माफ करो, पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सोडून गेलात, मी तुम्हाला न्यायाच्या दिवशी नक्की विचारेन, तुम्हाला इतक्या लवकर जाण्याची गरज का पडली? माणूस कितीही म्हातारा असला तरी प्रत्येक कठीण काळात त्यांना त्याच्या आई वडिलांची आठवण येते. मी ते शूज घातले होते कारण आता खरोखरच मला मुलाखत द्यावीच लागणार होती. जर मला नोकरी मिळाली नाही तर मी थोडे श्रम कुठेही करेन, पण मी हार मानणार नाही. मी जवळजवळ दाराशीच होतो तेव्हा मला माझ्या वहिनीचा आवाज ऐकू आला. शशांक, थांब. मी तुझ्यासाठी जेवण बनवलं आहे आणि शेजारून भाजी आली आहे. तू काहीतरी खा, मगच मुलाखतीला द्यायला जा. तुम्हाला खूप दूर जावे लागेल आणि तुम्ही रिकामे पोटी जाऊ नका. मी वळून तिला पाहिले. साधे कपडे घातलेली ती ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. ती गेल्या 6 वर्षांपासून माझ्या भावासोबत राहत होती, अनेक चढ उतारांमधून, पण तिने कधीही तिच्या पतीला एकटे सोडले नाही किंवा तिच्या जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत. ती मलाही तिच्या मुलासारखेच समजत होती. माझ्या आईनंतर मी तिलाच आईचा दर्जा दिला होता आणि तिनेही तिच्या आईच्या कर्तव्यांचे पालन पोषण केले. बऱ्याचदा ती मला खायला घालण्यासाठी तिच्या मुलाचा वाटा सोडून द्यायची. मी माझ्या आयुष्यात तिच्यासारखी वहिनी कधीच पाहिली नव्हती. मी शांतपणे कॉटवर बसलो. थोड्या वेळाने तिने माझ्यासमोर जेवण ठेवले आणि म्हणाली, चांगले पोट भरून खा शशांक आणि मुलाखतीला जा. आता या कुटुंबाला तुझ्या नोकरीची पण गरज आहे. तुझ्या भावाचे उत्पन्न घर चालवण्यासाठी पुरेसे नाही आणि जेव्हापासून मशीन्स आल्या आहेत तेव्हापासून त्याच्या हाताचे काम पण गेले आहे. बिचारे खूप त्रासलेले आहेत. मी मान हलवली आणि हळू आवाजात म्हणालो, जर मी आज या मुलाखतीत नापास झालो तर मी कुठेही थोडी मजुरी करेन. शेवटी या शिक्षणाने मला दिलेच काय आहे? आजकाल जर शिक्षणाला काही अर्थ आहे तर तो फक्त ऑक्सफर्ड विद्यापीठासारख्या ठिकाणी आहे. आमच्यासारख्या पदवीधरांच्या नशिबात फक्त मजदुरीच लिहिलेली आहे. आता मला सर्व समजू लागले आहे. माझे बोलणे ऐकून त्यांनी मान हलवली आणि म्हणाली, तू इतका वेळ वाट पाहिलीस. आता असं निराश होऊन चालणार नाही. देव खूप दयाळू आहे. तुझे जीवन नक्कीच सोपे होईल. फक्त त्याच्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या पत्नीला तुझ्या मनातून आणि हृदयातून काढून टाक. ती तुझ्या लायक नव्हती. ती तिचे वाक्य पूर्ण करण्याआधीच मी अस्पष्टपणे म्हणालो, ती माझ्या लायक नव्हती. का? मी तिच्या लायक नव्हतो. जर मी तिच्यासाठी काही केले असते तर ती आज मला सोडून गेली नसती. वहिनी, जर आज तिचे कुटुंब इथे येऊन गोंधळ घालू लागले तर प्लीज तुम्ही मला फोन करा. तुम्ही त्यांच्या तोंडी लागू नका.
ते तुला शिवीगाळ करतील आणि मला कोणीही तुम्हाला बोललेले सहन होणार नाही. ती क्षणभर गप्प राहिली. मग म्हणाली, पण माझ्या फोनमध्ये तर बॅलन्स नाहीये. पण हा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर कॉल करेन किंवा मेसेज करेन. शेजारच्या माणसाचे वायफाय काम करत आहे. मी क्षणभर गप्प राहिलो, मान हलवली आणि म्हणालो, पण मी जिथे असेल तिथे वायफाय नसेल. तुम्ही एक काम करा, कोणत्याही शेजारच्याला थांबवा आणि त्यांचा फोन वापरा. पण तुम्ही धाडसी राहा आणि कोणत्याही प्रकारची भांडणे टाळा. हे लोक प्राणी आहेत. ते घरातल्या कोणावरही हल्ला करतील. मी त्या चेहऱ्याला कधीही सोडणार नव्हतो. लग्न हे बाहुल्यांचा खेळ नसतो हे मला चांगलेच माहीत होते. पण त्या मुलीने खरोखर लग्नाला खेळण्यासारखे मांडले होते. माझे बोलणे ऐकून ती पूर्णपणे गप्प बसली. जड अंतकरणाने मी अर्धी भाकरी खाल्ली, माझे बूट घातले आणि उठलो. तेवढ्यात तिने माझी पाठ थोपटली आणि धीर देत म्हणाली, नाही, अजिबात नाही. मी तुझ्या शेजारी यासाठी बसली आहे की जेणेकरून तू संपूर्ण जेवण पूर्ण करशील. भांडणे त्याच्या जागी असावी, पण आता तू मुलाखतीसाठी जात आहे. किमान पोट तर भरलेलं असले पाहिजे. त्यांच्या आग्रहास्तव मी संपूर्ण जेवण केले आणि तो तुटलेला जोडा घालून बाहेर पडलो. आज जे भाड्याचे पैसे माझ्याकडे होते ते मला माझ्या मोठ्या भावाने दिले होते. माझ्या वडिलांनंतर आयुष्यात जर कोणी मला साथ दिली असेल तर तो माझा मोठा भाऊ आहे. मी गाडीत बसलो आणि थेट माझ्या गंतव्यस्थानाकडे निघालो. वाटेत मला 2 बस बदलाव्या लागल्या. या काळात माझ्या तुटलेल्या बुटामुळे माझे पाय खूप दुखत होते. मला असं वाटत होतं की माझा पाय कापला जात आहे, पण मी काय करू शकतो. मला आता नोकरीची गरज होती आणि ती मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार होतो. मोठ्या कंपनीसमोर उभं राहून मी काही वेळ दीर्घ श्वास घेऊ लागलो. मला माहीत नव्हतं की मला तिथे नोकरी मिळेल की नाही. असे अनेक विचार माझ्या मनात आणि हृदयात घोंघावत होते. पण मी त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि सरळ आत शिरलो. माझे बूट इतके फाटलेले होते की ते मला आत जाण्यापासून रोखू शकले असते. पण माझ्या त्या मित्राच्या कपड्यांनी माझी गरिबी लपवली होती. रिसेप्शनवर उभे राहून मी जेव्हा त्यांना माझे नाव सांगितले तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा इशारा केला. मग एक दीर्घ श्वास घेत मी माझे तुटलेले बूट घेऊन पुढे गेलो. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मी ते आत लपवले होते. आज मला तुटायचे नव्हते. मी मनात खोलवर ठरवले होते की मी माझ्या पत्नीला असे काहीतरी करून दाखवेल की तिने कधी स्वप्नातही याची कल्पना केली नव्हती. पण तिचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. तुझ्यासारख्या गरीब माणसाशी लग्न करण्यापेक्षा मी घरी कुमारी अवस्थेत मरले असते तर बरे झाले असते. तू फक्त एक निकम्मा माणूस आहे जो तुझ्या भावाच्या पैशावर जगत आहेस आणि तुला वाटते की तू तुझ्या बायकोलाही त्या पैशावर खुश ठेवू शकतोस. त्या पैशाने तू तुझ्या बायकोलाही खुश ठेवू शकशील का? तो त्याचे घर व्यवस्थित सांभाळू शकत नव्हता तरीही ती माझा अपमान करणे थांबवत नव्हती. जर मी तिचे प्रत्येक दुखवणारे शब्द माझ्या हृदयाने अनुभवले असते तर कदाचित आज माझे अस्तित्वच संपले असते. जेव्हा मी दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो तेव्हा पुढच्या क्षणी माझा श्वास थांबला. जिथे मी मुलाखत देणार होतो तिथे पहिलेच खूप सुंदर लोक मुलाखतीची वाट पाहत होते. सुंदर कपडे, तेजस्वी चेहरे, हातात महागडी घड्याळे. त्यांच्याकडे पाहूनच असे वाटत होते की त्यापैकी एकाची निवड निश्चितच होणार आहे आणि मला पुन्हा लाजिरवाणी होऊन निघून जावे लागेल. क्षणभर मला पुन्हा पायऱ्या उतरून जावेसे वाटले, पण मी हिंमत एकवटली आणि बाजूला जाऊन बसलो. माझे फाटलेले बूट कोणीही पाहू नयेत म्हणून मी माझे पाय मागे घेतले. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्यांना पाहून मनात मत्सराची भावना निर्माण झाली. जर मी श्रीमंत कुटुंबात जन्माला आलो असतो तर मला हे सर्व सहन करावे लागले नसते. वडिलांनी आयुष्यभर मजदुरी करून मला आणि माझ्या भावाला वाढवले, पण आमच्यासाठी काहीही बनवू शकले नाहीत. आमचे भविष्य अंधकारमय होते आणि आज आम्ही दोघेही त्याची किंमत मोजत होतो. सुदैवाने माझ्या भावाने एक कौशल्य शिकले होते, अन्यथा आम्ही दोघेही उपाशी राहिलो असतो. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिले, माझ्या भावाला नाही. त्याला अभ्यासात रस नव्हता, पण मला होता, म्हणून मी माझा अभ्यास सुरू ठेवला. ग्रॅज्युएशन नंतर मास्टरी करायचा विचार होता, पण म्हणतात ना, जे नशिबात असते तेच मिळते. पदवीदान समारंभानंतर मी घरी परतलो तेव्हा माझ्या वडिलांचा मृतदेह अंगणात पडला होता.
त्या दिवशी आमच्या घराचा दिवा कायमस्वरूपी विझला होता आणि आम्ही अंधारात बुडालो. वेळ हळूहळू जात होता आणि मी त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाऊन जळत होतो. मग अचानक एक मुलगा आला आणि माझ्या शेजारी बसला. मला त्याच्याशी बोलायचे नव्हते, पण त्याच्या दिसण्यावरून मला कळले की तो एका श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, तू मुलाखतीसाठी आला आहेस का? मी मान हलवली. हो. मग त्याने विचारले, तू किती शिक्षण घेतले आहेस? तुझे गुण कसे आहेत? तुला पूर्वी नोकरीचा अनुभव आहे का? तो एका मागून एक प्रश्न विचारत राहिला तर माझे मन कोणाशीही बोलण्यात सक्षम नव्हते. माझं डोकं वेदनेने फाटत होतं म्हणून मी वळून दुसरीकडे पाहिले. पण तो हसला आणि म्हणाला, किमान मला हे तरी सांग, तुम्ही कसे व्यक्ती आहात? मग मी म्हणालो, बरं होईल जर तुम्ही समोर जाऊन शांत बसला तर. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. माझे गुण, माझी रँक हे सगळं माझा विषय आहे, तुमचा नाही. मला अचानक का राग आला ते मला माहीत नाही. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, बरं ठीक आहे, तुमच्यासारख्या लोकांना नंतर पश्चाताप होतो, असे म्हणून तो दुसऱ्याच्या शेजारी जाऊन बसला. मी तिथेच बसून मुलाखतीच्या दिशेने पाहू लागलो. पण मनात उठलेले वादळ काही थांबत नव्हते. मला उठून घरी जावेसे वाटत होते, कारण उपस्थित असलेल्या सर्व अद्भुत लोकांमध्ये मला निवडणे जवळजवळ अशक्य होते. मग अचानक मला एक मोठा आवाज ऐकू आला. माझी नजर पायऱ्यांकडे वळली, म्हणून मी लगेच उठलो आणि पळत सुटलो. मी तिथे पोहोचलो तेव्हा मला दिसले की एक बाई बऱ्यापैकी वृद्ध होती. ती पायऱ्यांवरून खाली पडली होती. बरेच लोक जमले होते, पण कोणीही तिची काळजी घेण्यासाठी पुढे सरकले नाही. मी काहीही विचार न करता तिच्या जवळ जाऊन तिला माझ्या हातात घेतली. ती एक वृद्ध महिला होती. कदाचित कामगारांपैकी एकाची आई असेल किंवा कदाचित ती स्वतः तिथली एखादी कामगार असेल. मी तिला उचलले आणि बाहेर पळत सुटलो. तिच्या डोक्यातून रक्त येत होते आणि तिचे डोळे मिटले होते. जर माझ्या छोट्या प्रयत्नांमुळे कोणाचा जीव वाचू शकत होता तर मी थांबणार नव्हतो, कारण मानवता ही सर्वात मोठी दयाळूपणा आहे. मी आजूबाजूला पाहिले, कोणीतरी मदतीला येईल या आशेने, पण कोणीही हल्ले नाही. मी बाहेर पडण्याच्या मार्गावर पोहोचताच माझ्या समोर एक गाडी येऊन थांबली. मी काही बोलण्यापूर्वीच आत असलेला माणूस म्हणाला, त्यांना लवकर आत द्या, आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन जात आहोत. तो कोण आहे हे मला समजले नाही, पण मी न उशीर करता तिला घेऊन गाडीत चढलो. माझ्या रुमालाने त्यांच्या डोक्यातून वाहणारा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. गाडी वेगाने जात होती. ड्रायव्हर म्हणाला, त्यांचे हातपाय सरळ करा, त्यांना दुखापत झाली असेल. मी मान हलवली आणि त्याचे हातपाय सरळ केले. थोडा वेळ गाडी चालवल्यानंतर आम्ही एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, जे कंपनीपासून जवळच होते. मी त्यांना स्ट्रेचरवर ठेवले आणि लगेचच आपत्कालीन कक्षाकडे नेले. ड्रायव्हर तोही माझ्यासोबत होता. तो म्हणाला, मी लगेच त्यांच्या कुटुंबाला कळवतो. आणि तो मागे हटणार इतक्यात मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारले की, तू कोण आहेस? तू त्यांच्या कुटुंबाला ओळखतोस का? त्याने मान हलवली आणि बाजूला उभा राहिला. मी टेन्शनमुळे कॉरिडॉरमध्ये इकडे तिकडे चालत राहिलो. आता माझ्या मनातून, हृदयातून माझी पत्नी, माझी मुलाखत, माझा भाऊ हे सगळं काही उडून गेलं होतं. मला त्या क्षणी फक्त आतल्या वृद्ध महिलेची काळजी होती, जी तिच्या जीवासाठी लढत होती. तिच्याकडे पाहून मला वाटलं की ती साधारण 60 किंवा 70 वर्षाची महिला असेल. मला प्रश्न पडला की ती एखाद्या कामगाराची आई असेल का? त्यांना या वयात लिफ्टऐवजी पायऱ्या चढण्याची परवानगी का देण्यात आली? पण आजच्या जगात मुलांना त्यांच्या पालकांची काळजीच राहिली नाही. आपले पालक आता त्यांच्यासाठी एक निरुपयोगी वस्तू बनली आहे. काळाचा प्रवास कधीच थांबलेला नाही आणि तो कधीच थांबणार नाही. सुमारे अर्ध्या तासानंतर डॉक्टर साहेब बाहेर आले. मी आणि ड्रायव्हर ताबडतोब त्याच्या बाजूला गेलो. डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, त्या आता धोक्याबाहेर आहेत, पण पडल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. ते वयस्कर आहेत, त्यामुळे तो बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. बरं, तू कोण आहेस? त्यांचा मुलगा की दुसरा कोणी? मी मान हलवली आणि त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो, मी एक अनोळखी व्यक्ती आहे. ती ऑफिसच्या पायऱ्यांवरून पडली, म्हणून मी तिला घाईघाईने इथे आणले. कदाचित हे गृहस्थ तिला ओळखत असतील. डॉक्टरांनी आता माझ्या शेजारी उभे असलेल्या ड्रायव्हरकडे पाहिले. ते काही बोलण्यापूर्वीच तो माणूस म्हणाला,
मी तिच्या कुटुंबाला निरोप पाठवला आहे. तिची मुले येत आहेत. मी त्यांचा ड्रायव्हर आहे. मीच त्यांना ऑफिसमध्ये घेऊन आलो होतो. पण कदाचित नशिबाची योजना वेगळीच होती. त्या माणसाचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. तेव्हाच मला समजले की तो त्यांच्याबद्दल इतकी काळजी का करत आहे. मी मान हलवली आणि बाजूला बसलो. डॉक्टरही निघून गेले होते. मुलाखतीची वेळ संपत आली होती, त्यामुळे मी आत्ता घरी जाणार होतो. त्याच वेळी त्या माणसाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी तुमचा खूप आभारी आहे. तुमच्याशिवाय कंपनीत कोणीही तिला मदत केली नाही, नाहीतर ती विनाकारण रडत मरली असती. हे ऐकून मी त्या माणसाकडे पाहिले आणि म्हणालो, ही महिला या कंपनीत काय करायला आली होती? तुम्हाला माहिती आहे का? आज माझी नोकरीसाठी मुलाखत होती, पण तीही आता उद्ध्वस्त झाली आहे. माझी बायकोही आज मला सोडून गेली आहे. माझ्या भावाचे तुटलेले बूट घातले आहेत आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी मित्राकडून कपडे उधार घेतले होते. पण आता माझ्याकडे काहीही उरले नाही, शिवाय अपमानाच्या. असे म्हणून मी निराशेने डोके खाली केले होते. मग तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तू निराश होऊ नकोस. देव खूप दयाळू आहे. त्याने तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी योजना आखली असेल. मग मी माझ्या जागेवर उभा राहून म्हणालो, बरं, मी आता जात आहे. इथे अनावश्यकपणे उपस्थित राहिल्याने आणखी ताण येईल. मी घरी जाऊन दुसरीकडे कुठेतरी नोकरीची व्यवस्था करेन. असं म्हणत मी निघणारच होतो. तेव्हा त्याने माझे मनगट धरले आणि म्हणाला, तिच्या मुलांनी मला सांगितलं आहे की मी तुला थांबवून ठेवू. त्यांना तुला भेटायचं आहे. मी रागाने मान फिरवले आणि म्हणालो, मला अशा मुलांना भेटायचं नाही. त्यांच्या नजरेत आईवडिलांचे काहीच महत्व नाही. त्यांना भेटून मी काय साध्य करणार? माझे निघून जाणेच बरे. असे म्हणत मी बाहेर जाण्याच्या दिशेने निघालो. तो माणूस मला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतानाही मी बाहेर निघालो. माझ्या मनात विचित्र विचार येत होते. माझा भाऊ, माझ्या वहिनीला मला आज नोकरी मिळेल अशी खूप आशा होती, पण मी त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या होत्या. लोकांची सेवा करण्याचा निर्धाराने नोकरी भेटता भेटता निघून गेल्यासारखी वाटली. मला रडावेसे वाटत होते. माझी पत्नीही मला सोडून गेली होती आणि घरी खायलाही काहीच नव्हते. माझे मन वेगवेगळ्या विचारांनी पेटले होते. असे वाटत होते की एखाद्या गाडीसमोर स्वतःला झोकून देऊन जीव द्यावा असं वाटत होते. पण आत्महत्या करणे म्हणजे हार मानण्यासारखे होते. रस्त्यावर पोहोचताच मला एक बस मिळाली, ज्यामध्ये मी चढलो आणि घरी निघालो. मी डोळे बंद केले आणि स्वतःला देवाच्या स्वाधीन केले. मी आता मनात ठरवले होते की मी जाऊन कारखान्यात काम करायला सुरुवात करेन. पॅकिंग विभागात किंवा इतर कोणत्याही विभागात मला नोकरी मिळेल. आता मी चांगल्या नोकरीचा शोध सोडून दिला पाहिजे, कारण माझ्या भावाला माझी गरज होती. आणि तसेही मला माझ्या पत्नीला ते करून दाखवायचे होते, ज्याचा मी निश्चय केला होता आणि ज्यामुळे ती मला सोडून गेली होती. बराच प्रवास केल्यानंतर मी घरी परतलो. जसा मी आत गेलो, समोर माझी वहिनी तिच्या मुलाचा गृहपाठात मदत करत होत्या. मला पाहून तिने आनंदाने विचारले, मुलाखत काय झाली, कशी झाली? मी काहीही उत्तर न देता मी माझ्या खोलीत गेलो. खोलीतील वस्तू अजूनही तशाच होत्या, म्हणजे माझ्या पत्नीचे कुटुंब अजून आले नव्हते. पण ते आज रात्री किंवा उद्या सकाळी नक्की येतील आणि सर्व फर्निचर घेऊन जातील. आणि हे निश्चित होते. वेळ वेगाने जात होता. माझे हृदय एका विचित्र अस्वस्थतेने धडधडत होते. मला माहीत होते की रात्री माझा भाऊ येताच तो मला मुलाखतीबद्दल विचारेल, पण मी त्यांना कसं सांगू शकतो की मी त्या मुलाखतीला गेलो नव्हतो. मी तिथे गेलो होतो, पण मुलाखत न देताच परत आलो. मला अचानक रडावेसे वाटले. वेळ जलद गतीने जात होता. संपूर्ण दिवस असाच गेला. माझी वहिनी एक दोनदा जेवायला बोलवायला आली, पण मी दार उघडले नाही. मग माझ्या मोठ्या भावाने दार ठोठावले. तेव्हा रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला होता. मी थाप टाकली. त्याला कसे तोंड द्यावे हे मला कळत नव्हते. पण पुढच्या क्षणी त्याने जे सांगितले ते ऐकून मी लगेच माझ्या जागेवरून उभा राहिलो. तो म्हणाला, शशांक, बाहेर ये, एक बाई तुला भेटायला आली आहे. मला हे ऐकून थोडे आश्चर्य वाटले. मी विचार करू लागलो की मला भेटायला कोण येऊ शकते. मी दार उघडले तेव्हा मला आमच्या वरांड्यात एका खाटेवर एक चांगले कपडे घातलेली बाई बसलेली दिसली. तिच्या जवळ एक रक्षक उभा होता. मला पाहताच ती बाई उभी राहिली. मग मी हळूहळू तिच्याकडे गेलो. तेव्हा तिने विचारले की, तू शशांक आहेस का? मी हो म्हणून मान हलवली. मग ती म्हणाली,
कंपनीतून एका वृद्ध महिलेला आज रुग्णालयात घेऊन जाणारा तूच होतास का? मी पुन्हा हो म्हणून मान हलवली. मग तिने माझ्याकडे एक फाईल पुढे केली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलाखतीत उत्तीर्ण झाला आहात. तुम्ही उद्यापासून जॉईन होऊ शकता. या फाईलमध्ये सर्व काही डिटेल आहे. हे सर्व लिहिले आहे. दर 3 महिन्यांनी बोनस मिळेल. तुमचा पगार 80,000 रुपये असेल आणि तुमच्या हॉस्पिटलचे बिल, घर खर्च, मुलांच्या शाळेची फी हे सर्व आता कंपनीची जिम्मेदारी असेल. तुमच्या आयुष्याशी संबंधित असलेली कसलीही समस्या आता कंपनी सोडवेल. बाकी गोष्टी मी उद्या ऑफिसमध्ये आल्यावर तुमच्याशी बोलेल. असं म्हणून ती निघून जाऊ लागली. ते जात आहे हे पाहून मग मी अचानक त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात? आणि मी ज्या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो ती कोण होती? ती जागीच थांबली आणि माझ्याकडे वळली आणि म्हणाली, मी त्या कंपनीची मालक आहे ज्यात तुम्ही सिलेक्ट झाला आहात. आणि ज्या महिलेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता ती माझी आई आहे. तुम्ही वेळेवर धाडस दाखवले याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. नाहीतर मी माझी आई गमावली असती. असं म्हणत ती निघून गेली. मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. जणू काही माझ्या शरीरातील रक्तप्रवाह थांबला आहे. माझा भाऊ आणि वहिनी माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. पण माझी अवस्था त्यांच्यापेक्षाही वाईट होती. कारण मी दिवसभर स्वतःला शिव्या देत होतो. मला काय करावे हे कळत नव्हते. तेवढ्यात माझा भाऊ माझ्या जवळ आला आणि मला जोरात मिठी मारली आणि म्हणाला, अभिनंदन, तुला नोकरी मिळाली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्याला मिठी मारताना मी फक्त एवढेच म्हणू शकलो की मला समजले नाही मला नोकरी कशी मिळाली. मी तर मुलाखतही दिली नव्हती. ते काय झालं की एक महिला पायऱ्यांवरून घसरून पडली होती आणि मी लगेच तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि आता ती महिला म्हणत आहे की मला नोकरी मिळाली आहे. दर 3 महिन्यांनी बोनस मिळेल आणि पगार 80,000 असेल. दादा, हे कसे घडले? हे शक्य आहे का? मग त्याने माझ्या खांद्यावर थाप मारली आणि म्हणाला, तुझ्याकडे हे सर्व साध्य करण्याची क्षमता आहे. जेव्हा त्या बिचारी महिलेला कोणीही पाठिंबा दिला नाही तेव्हा तू दिलास. आणि जर तू आज मला हे सर्व सांगितले असतेस तर मी तुला कधीही वाईट बोललो नसतो. उलट तुझा अभिमान वाटला असता. यामुळे की आपण आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संगोपनाचा मान जपला आहे. त्यांच्या मुलांना गमावू दिले नाही. मग माझी वहिनीही माझ्या जवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, देव तुला आणखी यश देवो. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. त्याच क्षणी मला माझ्या पत्नीची खूप आठवण आली. कदाचित तिने थोडा धीर धरला असता आणि जर तिने थोडासा समजूतदारपणा दाखवला असता तर मी आज तिच्यासोबत हा आनंद साजरा केला असता. त्याचवेळी अचानक माझ्या दारावर जोरात थाप पडली. आम्ही सर्वजण घाबरून दाराकडे पाहू लागलो. मी पुढे जाणारच होतो. तेवढ्यात नेहमीप्रमाणे माझा भाऊ पुढे होऊन दारापाशी पोहोचला. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट येत असे तेव्हा तेव्हा तो स्वतः पुढे जाऊन त्याला सामोरे जात होता. त्याने दार उघडले तेव्हा माझ्या पत्नीचे कुटुंबीय तिथे उभे होते. त्यांना पाहून माझे डोळे रागाने लाल झाले. मी विचार करू लागलो की हे लोक आता इथे काय करत आहेत. त्यांच्या मनात आले तर ते आम्हाला पकडून त्यांच्या मुलीचा हक्क घेऊन जाऊ शकतात. ते लोक घरात घुसू लागले आणि माझा भाऊ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात माझ्या बायकोचा भाऊ शिव्या देत माझ्याकडे धावत आला. माझी कॉलर धरली आणि म्हणाला, तुझी माझ्या बहिणीला घटस्फोट देण्याची हिंमत कशी झाली? मी तुला आज जिवंत सोडणार नाही. असे म्हणत त्याने माझ्या तोंडावर एक जोरात बुक्का मारला. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, खबरदार, जर तू पुन्हा माझ्यावर हात उचललास तर. तुझ्या बहिणीने स्वतः मला घटस्फोट दिला आहे. यात माझा काही दोष नाही. मग तो रागाने ओरडला, माझी बहीण भोळी आहे पण तू तर शहाणा होतास. मग तू तिला घटस्फोट कसा दिलास? तू आयुष्यभर आमच्या बहिणीला त्रास दिलास, तिला रडवलंस. जर ती राग राग करत होती तर तू घराबाहेर जायचं होतं. मग मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, तुम्ही सामान घ्यायला आला आहात तर सामान उचलून आणि निघून जावा. माझ्याशी निरर्थक बोलायची काही गरज आहे. मी आणखी काही बोलण्यापूर्वीच त्याने पुन्हा एकदा माझ्या तोंडावर जोरात चापट मारली आणि माझ्या शर्टची कॉलर धरत म्हणाला, आज मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन. तू काय समजतो स्वतःला? तू जे केलं आहे त्यानंतर तू पळून जाऊ शकणार नाहीस. तू आमच्या कुटुंबाची इज्जत पायदळीत तुडवली आहेस. माझी बहीण
तुझ्यामुळे वेडेसारखी रडत आहे. आज मी तुला सोडणार नाही. माझ्या भावाने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांची संख्या खूप जास्त होती. मग अचानक आमच्या घराबाहेर कोणीतरी गोळीबार केला आणि बघता बघता पोलीस घरात घुसले. मला असे वाटले की मी आज मरणारच आहे. त्या बाईने मला पूर्ण बदनाम केले होते. मी आता पोलीस तक्रार दाखल करावी का? कारण मला नुकतीच नोकरी मिळाली होती आणि ते मी नीट साजरेही करू शकलो नव्हतो. जेव्हा माझ्या पत्नीशी माझे लग्न ठरत होते तेव्हा माझ्या आईने मला पहिलेच सांगितले होते की हे नाते पक्के करू नको, कारण मला त्यांच्यावर विश्वास नाही. पण मी ते ऐकले नाही. मी म्हणालो होतो, आम्हाला तर फक्त मुलीची काळजी आहे, कुटुंबाशी काय देणं घेणं. पण आत्ता मला समजले आहे की वडीलधारी मंडळी अगदी बरोबर बोलतात. नाते हे फक्त मुलीशीच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबाशी जोडलेलं असते. म्हणून आपण प्रथम पाहिले पाहिजे की समोरच्या व्यक्तीसोबत त्याचं कुटुंब कोणत्या प्रकारचे आहे. पोलीस घरात येताच त्यांनी मला अटक करण्याऐवजी माझ्या पत्नीच्या भावाला आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना अटक करायला सुरुवात केली. एका पोलिसाने मला हात देऊन उचलले आणि म्हणाला, साहेब तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला बरे वाटत आहे ना? जर तुम्हाला वैद्यकीय मदत हवी असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही कोण आहात? तुम्हाला इथं कोणी बोलावलं? ते आपापसात काय बोलत होते ते मला समजत नव्हतं. मग ते माझ्याकडे बघत म्हणाले, आम्हाला तुझं रक्षण करण्यासाठी पाठवलं आहे. काळजी करू नका, आरामात बसा, आम्ही सगळं व्यवस्थित सांभाळू. असं म्हणून ते सर्वांना जबरदस्तीने घेऊन गेले. मी तिथेच स्तब्ध होऊन उभा राहिलो, जणू माझ्या शरीरात रक्तच उरले नाही. पकडायला तर मला हवे होते, कारण मी घटस्फोट दिला होता आणि पोलिसांना पण त्याच लोकांनी बोलावले होते. मग हे सगळं काय चाललं होतं? मी याच विचारात हरवलेलो होतो. मग अचानक माझा मोबाईल फोन वाजला. मी खिशातून तो काढला. त्यावर एक अनोळखी नंबर चमकताना दिसला. मी कॉल उचलला आणि हॅलो म्हणालो. तिकडून तीच बाई बोलत होती, ज्या बाईने मला नुकतीच नोकरीची ऑफर दिली होती. मी काही बोलण्यापूर्वीच ती म्हणाली, तुमची सुरक्षा आता आमची जबाबदारी आहे. तुम्ही काळजी न करता झोपू शकता. तुम्हाला आता कोणीही त्रास देणार नाही. पण तुमच्या पत्नीचे जे फर्निचर आहे ते तुम्हाला तिला द्यावे लागेल. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दोन्ही खोल्यांसाठी नवीन फर्निचर देऊ. खात्री बाळगा आणि सकाळी वेळेवर ऑफिसला या. आपण बाकीची चर्चा तिथेच करू. असे म्हणून तिने फोन ठेवला. मी स्तब्ध होऊन तिथेच उभा राहिलो. ती बाई मला इतकी मदत का करत होती? कदाचित मी तिच्या आईला मदत केली होती म्हणून. डोळ्यात अश्रू आणत मी माझ्या मोठ्या भावाकडे वळलो आणि त्याला सर्व काही सांगितले. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, प्रत्येकाचा वाईट काळ एक ना एक दिवस संपतो. आता आपलाही संपला आहे. जे झालं ते गंगेला मिळालं. आता चांगल्या दिवसांसाठी तयारी करा. रात्रभर अभ्यास करून तू केलेले सर्व कष्ट वाया जाणार नाहीत. काळाची वाटचाल कधीही कोणासाठी थांबली नाही आणि कधी थांबणारही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य तेजस्वी आणि चमकणारा उगवला. आम्ही एकत्र नाश्ता केला आणि मग मी ऑफिसला वेळेवर निघालो. चेहऱ्यावर एक मोठे हास्य होते. आज मी माझ्या घरातील चप्पल घातली होती, कारण तुटलेला बूट मला त्रास देत होता. आता मला इतक्या चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती की त्यामुळे मी सहजपणे चांगले कपडे आणि बूट घेऊ शकत होतो. कंपनीत पोहोचताच एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्ही खूप आभारी आहोत. जर तुम्ही त्यांना काल रुग्णालयात नेले नसते तर आज आम्ही त्यांना गमावले असते. तुम्ही दुसऱ्या मजल्यावर जा. तिथे तुम्हाला तुमचे ऑफिस दाखवले जाईल. नक्कीच तो त्या महिलेचा मुलगा असावा. मी शांतपणे हो म्हणून मान हलवली आणि पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो. तिथे आणखी एक माणूस उभा होता, जो मला थेट मॅडमच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. माझे हृदय धडधडत होते. मला कसे वागावे हे माहीत नव्हते, कारण हे माझे पहिलेच काम होते. पण मी स्वतःला सावरली. मी दार ठोठावले आणि आत गेलो. तेव्हा तीच बाई माझ्या समोर बसली होती. मला पाहून ती उभी राहिली. मी मान वाकवून तिला नमस्कार केला आणि तिच्या समोर उभा राहिलो. ती हसून म्हणाली, अरे बसा, तुम्ही का उभे आहात? आणि मला सांगा, तुम्हाला इथे पोहोचण्यात काही अडचण तर आली नाही ना?
मी तुमच्यासाठी गाडीची व्यवस्था केली आहे. आता तुम्ही रोज त्याच्यातूनच ये जा करा. मी हो म्हणून मान हलवली. मग त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या, तुला माहिती आहे, तुझ्याशिवाय कोणीही माझ्या आईला घेऊन गेला नाही, कारण इथे त्यांचा काहीच दर्जा नाही. आज ती रुग्णालयात आहे. त्यामुळेच आपणच सर्वात जास्त वेदना आणि त्रास अनुभवत आहोत. जर तिला काही झाले असते तर. ती थांबली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मग ती पुढे म्हणाली, मी तुझ्याबद्दल शक्य तितकी सर्व माहिती गोळा केली आहे. मी तुझ्या भावासाठीही चांगल्या नोकरीची व्यवस्थाही केली आहे. आता तुला कोणतीही अडचण येणार नाही. आणि तुझ्यासारखी माणसेच मला माझ्या कंपनीत हवी आहेत, ज्याला इतरांची काळजी घेणं माहीत आहे. तुला तुझी बायको सोडून गेली आहे, पण आता तुला एक चांगला जीवनसाथी शोधावा लागेल, कारण एकटे राहणे मूर्खपणाचे आहे. मला कळत नव्हते की मी या महिलेचे आभार कसे मानावे, जिने एका क्षणात माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. बराच वेळ ती माझ्याशी बोलत राहिली, प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होती आणि मलाही ते काम नीट समजू लागले होते. आज मला या कंपनीत काम करताना 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या कुटुंबाशी माझे खूप चांगले संबंध आहेत. माझ्याकडून झालेली एक छोटीशी दयाळूपणाची कृती ती माझ्या एवढी कामी येईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. माझ्या वहिनीने माझे दुसरे लग्न करून दिले होते आणि आम्ही सर्वजण त्या जुन्या घरातून बाहेर पडून नवीन घरात राहायला गेलो होतो. माझ्या भावाची नोकरीही खूप चांगली आहे आणि माझा पगारही वाढला आहे. मी देवाचे आभार जितके मानावे तितकेच कमी आहेत. आज आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, जर तुम्ही दुसऱ्यांशी चांगले वागलात तर देव तुमच्यावर नेहमीच दयाळू राहील. स्वार्थाशिवाय चांगले करणाऱ्यांना देव कधीही एकटे सोडत नाही. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.